खणखणीत आवाजामध्ये सूत्रसंचलन करणाऱ्या कल्याणीचा मी अगोदर उल्लेख करते. खूप सुंदर सूत्रसंचलन करते आहे आणि शिवगर्जनेच्या वेळेसही आवाज फार छान होता. म्हणजे ते सगळे शब्द असे अंगावर रोमांच निर्माण करत होते. त्याबद्दल ती मुलगी आता मला दिसत नाहीये, पण तिचंही खूप खूप कौतुक. श्रद्धा, ओके, तिचंही खरंच मनापासून कौतुक. या माझ्या मागे सुद्धा बऱ्याच जणी आहेत बरं. तसाच हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने व्हावा याच्यासाठी पडद्यामागे राहून खूप चांगलं काम करणाऱ्या ज्या सगळ्या जणी असतील त्यांनाही मी माझा नमस्कार करते. आणि तुम्ही पुढे प्रगतीसाठी झेप घ्या, आम्ही तुमच्या पाठीमागे नक्कीच आहोत असं सांगण्यासाठी एक पुरुष प्रतिनिधी सुद्धा आपल्याकडे अवताडे साहेब आहेत. त्यांनाही माझा नमस्कार. काही बंधू सुद्धा मला इथे दिसत आहेत. आपल्या सर्वांना माझा नमस्कार. आपल्या खंबीर साथीची आम्हाला नक्कीच नेहमीच आवश्यकता भासणार आहे. समाजाचे दोन घटक म्हटल्यावर दोन्हीही व्यवस्थित चालण्यासाठी तुमची मदत नक्कीच लागेल. आणि माझ्या सगळ्या सुंदर दिसणाऱ्या मैत्रिणींना सुद्धा माझा नमस्कार. मला वाटतं तुम्ही सुंदर दिसण्याचं कौतुक केलंय ना मी, पण असं तुमच्या टाळ्यांमधून किंवा तुमच्या एक्सप्रेशन्स मधून जाणवलं नाही. म्हणजे जसं डॉक्टर मॅम म्हणाल्या, लोमटे मॅम म्हणाल्या की स्पर्धा करायची नाही, कारण उगाच जेलसी ठेवली तर स्वतःशीच ते वैर होतं. तर मला असं वाटलं की मी तुम्ही सुंदर दिसणाऱ्या मैत्रिणी म्हणाले आणि लवकर कोणाचा प्रतिसाद आला नाही. अरे माझ्यापेक्षा ही सुंदर दिसते की काय, मला नसेल वाटलं, तिला म्हटलं असेल, असं काही तुम्हाला वाटलं की काय, असं माझ्या मनात आलं. आज एवढ्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपण खूप छान ठिकाणी वातावरणामध्ये जमलो आहोत. बाहेरही मी सगळे बचत गटांचे स्टॉल्स वगैरेही बघितले. आपण नेहमीच आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत काम करत असतो. म्हणजे आपल्याला काही हवं आहे किंवा मी टाइम हवा आहे म्हणून आपण काही जबाबदाऱ्या सोडतो असं अजिबात नाही. आणि त्यासाठी लगेच इथे साक्षीदार म्हणणारी छोटी छोटी मुलं आहेत की ज्यांना घेऊन आपण इथे आलो आहोत एन्जॉय करण्यासाठी. आपण आपली घरची पण जबाबदारी सोडत नाही, मुलांची जबाबदारी सोडत नाही आणि तरी सुद्धा स्वतःसाठी विचार करण्याचा विचार करतो आणि तो अंमलातही आणतो. यासाठी माझ्या सगळ्याच मैत्रिणींचं मला कौतुक वाटतं. आणि खूप चांगल्या रीतीनं आपल्याला पाठिंबा देणाऱ्या आपल्या कुटुंबातल्या सगळ्या पुरुषांचं सुद्धा मला नक्कीच कौतुक वाटतं. आजच्या या क्षणी मी तुम्हा सर्वांना फक्त एक गोष्ट सांगू इच्छिते, ज्या गोष्टीच्या माध्यमातून शिकण्यासारखं आपल्यासाठी भरपूर काही आहे. एका वर्गामध्ये एक प्राध्यापक गेले. त्यांनी सोबत एक काचेचा जार आणलेला होता. तो जार त्यांनी टेबलवर ठेवला आणि सोबत काही त्यांच्या अजून सामान होतं. त्यांनी एक पिशवी उघडली. त्या पिशवीमध्ये जरा मोठे मोठे खडे होते. हे सगळे खडे त्यांनी त्या जारमध्ये एक एक करून टाकले आणि विद्यार्थ्यांना विचारलं, हा जार भरलाय का? येस, ऑफकोर्स भरलेलाच होता. त्यामुळे सर्वांनी उत्तर दिलं की हो, हा जार भरलेला आहे. मग त्यांनी फक्त स्माइल केलं. दुसरी पिशवी उघडली. त्यामध्ये अगदी बारीक रेती होती. ती रेतीची ती पिशवी त्या जारमध्ये रिकामी केली आणि ज्या ज्या गॅप होते खड्यांमधले त्या सगळ्या गॅपमध्ये ही रेती मावली. आणि पुन्हा प्राध्यापकांनी विचारलं की जार आता भरलाय का? मुलांनाही वाटलं की आपण अगोदरच भरलाय म्हटलं होतं खरं, पण रेती मावली त्याच्यात. पण आता त्यांना कन्फर्म वाटत होतं की यस, आता जार कन्फर्म भरलेला आहे. आणि पुन्हा प्राध्यापकांनी एक छानसं स्माइल केलं. शेजारची बॉटल घेतली आणि त्यातलं पाणी त्या जारमध्ये ओतायला सुरुवात केली. रेतीच्याही मधला जो गॅप होता त्या गॅपमध्ये पुन्हा ते पाणी मावलं आणि प्राध्यापकांनी विचारलं, जार आता भरलाय का? आणि आता सगळ्यांनी एकमुखानं सांगितलं, हो, जार आता मात्र खरंच भरलेला आहे. आणि यावरून सांगताना प्राध्यापकांनी जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगू इच्छिते. मोठमोठे खडे जे आहेत ते म्हणजे आपलं कुटुंब, आपलं स्वतःचं आरोग्य, आपली स्वतःची मूल्य आणि आपण ज्या गोष्टींना अतिशय महत्व देतो त्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी. रेती म्हणजे ज्या थोड्याशा दुय्यम स्वरूपाच्या आहेत की माझ्या स्वतःपेक्षाही नोकरी काही फार मोठी नसते. मग नोकरी थोडी दुय्यम स्थानावर येते, स्वतःचं अस्तित्व त्या पहिल्या स्थानावर आलेलं असतं. मग नोकरी व्यवसाय जे काही असेल ते दुय्यम स्थानावर म्हणजे ती रेती आहे. आणि पाणी म्हणजे
आपण जो मोकळा वेळ असतो त्या मोकळ्या वेळेमध्ये स्वतःच्या एंटरटेनमेंटसाठी काही करतो, किंवा त्यासोबतच आपण या मोकळ्या वेळेमध्ये कधीतरी कदाचित मोकळा वेळ मिळतो म्हणून करतो की एरवी वेळ काढून करतो, हे आपलं आपण ठरवायचं. पण स्क्रोलिंग करतो, ते सगळं जे काही आहे ते म्हणजे पाणी आहे. दुर्दैवानं आपण काय करतो, प्राध्यापकांनी असं सांगितलं की खरंच जारमध्ये अगोदर मोठे खडे असले पाहिजे. जार म्हणजे एक आपल्या आयुष्याचं प्रतीक आहे. हे मोठे खडे म्हणजे जे मी अगोदर म्हणाले तसं आपली मूल्य, आपलं स्वतःचं अस्तित्व, आपली फॅमिली, आपला वेळ वगैरे वगैरे सगळं. तर त्याला प्रायोरिटी दिली पाहिजे आणि आपल्या आयुष्यामध्ये तेच असलं पाहिजे प्रायोरिटीच्या स्थानावर. त्यानंतर आपण ज्या पद्धतीनं मी सांगितलं रेती आणि पाणी त्याच क्रमानं ते गेलं पाहिजे. पण प्रत्यक्ष आयुष्य जगताना मात्र आपण चूक अशी करतो की अगोदर रेती आणि पाण्याने जार भरून टाकतो आणि मग हे मोठे खडे टाकण्यासाठी जारमध्ये जागाच उरत नाही. आपण आपल्या एंटरटेनमेंटसाठी, नको त्या गोष्टींसाठी, ट्रम्पनी काय केलं पाहिजे आणि नेतन्याहू काय करतात ते बरोबर आहे की चुकीचं आहे यावर चर्चा करायला हरकत नाही. ते एक नॉलेज आहे जागतिक स्वरूपाचं किंवा इंटर पॉलिटिक्स वगैरे जे काही आहे ते नॉलेज आहे. पण जेव्हा तावातावानं आपण इथे वाद घालत बसतो तेव्हा आपण आपला जार कुठेतरी पाण्यानं किंवा रेतीनं भरतोय का याचा विचार आपण डेफिनेटली केला पाहिजे. म्हणून या प्राध्यापकाने सांगितलं त्याप्रमाणे प्रायोरिटी आपली तीच असली पाहिजे. आपल्या आयुष्याच्याही जारमध्ये आपण खडे अगोदर टाकले पाहिजे, नंतर रेती आणि नंतर पाणी. तिसऱ्या स्थानावर जे आहे ते खरोखर तिसऱ्याच स्थानावर असलं पाहिजे. अशा पद्धतीनं जर आपण आपल्या आयुष्यातल्या प्रायोरिटीज ठरवल्या तर आता जे सगळे हसरे आणि प्रसन्न प्रफुल्लित चेहरे मला दिसत आहेत ते डेफिनेटली आपले नेहमीसाठी राहतील. अशाच तुम्ही सगळेजणी हसऱ्या राहतील, हे माझे बंधू सुद्धा तुम्हाला हसरं ठेवण्यासाठी छान वातावरण देतील अशी त्यांच्याकडून अपेक्षाच करणार आहे मी. कारण आजच्या दिनी तर आपण अपेक्षा करू शकतोच, प्रत्येक वेळेस तर आपण कर्तव्य बजावत असतो. सो अवताडे साहेब इथे आहेत सगळ्यांचे प्रतिनिधी, त्यामुळे असं छान वातावरण आम्हाला उपलब्ध करून द्याल अशा सगळ्या बंधूंकडून मी अशी अपेक्षा व्यक्त करते. जागतिक महिला दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. थँक्यू सो मच.